फॉर्म भरला जाईल, काय आहे या संदर्भात काही माहिती आहे का आपल्याला? महापौर उपमहापौर पदासाठी नाव जे हे आदरणीय गिरीश भाऊ, आदरणीय गुलाब भाऊ आणि महायुतीतले सर्व नेते घटकपट घेतील. पण आपण पाहिला असेल की गेल्या निवडणुकीत जळगाव शहर महानगरपालिका जळगाव जनतेने महायुतीला एक 100% असा रिझल्ट दिलेला आहे. तो आपल्या सर्वांसमोर आहे आणि 100% महायुतीतले महापौर आणि उपमहापौर होतील हे एवढं निश्चित. सर काय सांगणार, आज महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदाचे किती अर्ज देण्यात आले? नमस्कार, मी सतीश शुक्ला, जळगाव शहर महानगरपालिका सचिव. दिनांक 27/1/2026 रोजीच्या माननीय विभागीय आयुक्त नाशिक यांच्या निर्देशानुसार 6/2/26 रोजी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठीच्या विशेष सभेसाठी आपण फॉर्म देण्याचा जो कार्यक्रम होता तो 28/1 ते 30/1 पर्यंत निश्चित करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने आज दिनांक 30/1/26 रोजी जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी BJP पक्षाच्या वतीने श्रीयुत प्रकाश बालानी यांनी BJP पक्षाच्या वतीने महापौर पदासाठी 4 फॉर्म घेतलेले आहेत आणि BJPचेच प्रतोद श्री चंद्रशेखर पाटील यांनी महापौर पदासाठी 2 फॉर्म घेतलेले आहेत आणि शिवसेना शिंदे गटाचे श्री मनोज चौधरी यांनी महापौर पदासाठी 2 फॉर्म घेतलेले आहेत. उपमहापौर पदासाठी श्री नितीन बर्डे BJPच्या वतीने यांनी उपमहापौरासाठीच्या पदासाठी 4 फॉर्म घेतलेले आहेत. नंतर चंद्रशेखर पाटील BJPच्या वतीने यांनी 2 फॉर्म घेतलेले आहेत आणि शिवसेना शिंदे गटातर्फे मनोज चौधरी यांनी 2 फॉर्म घेतलेले आहेत. असे एकूण किती फॉर्म देण्यात आले? असे एकूण महापौर पदासाठी BJP आणि शिवसेनेच्या वतीने टोटल 8 फॉर्म गेलेले आहेत आणि उपमहापौर पदासाठी 8 फॉर्म गेलेले आहेत.